अमरावतीमध्ये डीएपी खताच्या बॅगेमध्ये चक्क माती टाकून विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बघूया. खतांच्या बॅगेत माती. अमरावतीमध्ये धक्कादायक प्रकार उघड. फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल. राज्यातला बळीराजा एकीकडे अस्मानी संकटाचा सामना करतोय, त्यासोबतच त्याला एक ना अनेक प्रकारच्या सुलतानी संकटांचाही सामना करावा लागतोय. शेतात पेरलेलं उगवेल की नाही याचा भरवसा नाही, त्यामध्ये शेतमालाला हमी भाव नाही. अशा सगळ्यात नाडलेल्या शेतकऱ्याला खताच्या नावावर माती विकल्याचा प्रकार समोर आलाय. डीएपी खताच्या बॅगेत चक्क माती टाकून विकल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये उघडकीला आलाय. या प्रकरणी पुण्यातील खत निर्माण करणाऱ्या नामा फर्टिकेम लिमिटेड या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत या कंपनीच्या तब्बल 5400 खतांच्या बॅगची विक्री करण्यात आली आहे. यापैकी 453 बॅग जप्त करण्यात आले. सदरील खताचे नमुने प्रयोगशाळेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आम्ही सदर खताला ज्या दिवशी नमुने काढले होते त्याच दिवशी आम्ही स्टॉपशील दिला होता. त्यानंतर सदरील खत आम्ही सीलबंद करून सीज करून मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्याचा अहवाल केलेला आहे. त्याचबरोबर ह्या खताच्या जे रामा फर्टिकेम नावाची कंपनी आहे याच्यावर आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे. यामध्ये पूर्ण तपास करून पहिल्यांदा यांनी किती बॅग सप्लाय केल्या, त्याची व्याप्ती किती आहे आणि त्यांची कुठेपर्यंत जिल्ह्यामध्ये किंवा शेजारच्या जिल्ह्यामध्ये व्याप्ती आहे ती तपासून पुढील कारवाई केली. बोगस बियाणं, लिंकिंगची खत विक्री याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. त्यात आता खतामध्येच माती टाकून विकल्याच्या प्रकाराची भर पडली आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवर कठोर कारवाई होणार की फक्त कारवाईचे सोपस्कार पार पाडले जाणार हे पाहणं महत्वाचं आहे. अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती.